नमस्कार, चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहोत पिझ्झा, तर सुद्धा घरातच. अगदी टेस्टी लागतो खायला. तर पाहूया याचं साहित्य आणि कृती. बनवायला अगदी सोपं आहे, नक्की ट्राय करून बघायचं आहे. इथे मी पिझ्झाचा बेस घेतला आहे. हा गोल बेस नाही आहे, स्क्वेअर बेस आहे. सो पर पर्सन एक पीस भरपूर होतो. इथे मी पिझ्झाचं चीज ब्लेंड घेतला आहे, ज्यात मोझरेला चेडार चीज आहे. मेयोनीज घेतला आहे, पिझ्झा पास्ता सॉस घेतला आहे आणि किसनचा टोमॅटो केचप घेतला आहे. ते कुकरमध्ये आपण खाली जाळी ठेवली आहे, वरती मावे मिरचीच पेस्ट ठेवलेली आहे मी, आणि कांदा आणि शिमला मिरची मी उभे बारीक चिरून घेतलेलं आहे. तुम्ही इतर भाज्याही घेऊ शकता. इथे मी पिझ्झा बेसवर पिझ्झा पास्ता सॉस आणि मेयो आणि किसनचं केचप दोन्ही मिक्स करून त्याची पेस्ट करून घेतली आहे. आणि या बेसवर आपण सॉस लावले आहेत, चीज घालून घेतलं आहे आणि त्याच्यावरती मी कांदा आणि शिमला मिरची घालून घेतलेली आहे. तुम्ही याच्यात कॉर्न घालू शकता, मशरूम घालू शकता, बेबी कॉर्न्स घालू शकता. तुमची आवड, तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही इथे ॲड करू शकता. पनीरही टाकू शकता. इथे वरतून मी चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो ॲड करून घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडंसं चिमटीभर मीठ आपण याचे वरती स्प्रेड करायचं आहे. जास्त नाही, अगदी चिमटीभर मीठ वरती घालून घ्यायचं आहे. आणि प्लेटमध्ये मी पिझ्झा ठेवलेला आहे आणि ही प्लेट आता आपण ह्या कुकरमध्ये ठेवणार आहोत. कुकर आपण थोडासा गरम करून घेतलेला आहे आधीच. सो हा डायरेक्ट मी आता कुकरमध्ये ठेवलेला आहे. कुकरमध्ये ठेवून आपण एक प्लेट ठेवणार आहोत, त्याच्यावर झाकण. प्लेट थोडीशी हवा जाण्यासाठी थोडीशी जागा ठेवायची आहे फक्त. ते आपला पिझ्झा साधारण 8 ते 9 मिनिटांनी तयार झालेला आहे. ती छान तयार झालं आहे. चीज एकदम मस्त मेल्ट झालेलं आहे आणि भाजी जी शिमला मिरची आहे ती पण छान शिजलेली आहे. कांदासुद्धा छान गोल्डन असं थोडं छान पिंकिश कलर आलेला आहे कांद्याला. वरती मी पुन्हा इथे ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून घेतलं आहे. तुम्हाला नसेल घालायचं तरी चालणार आहे. इथे मी चाकूच्या सहाय्याने पिझ्झा कट करून घेत आहे. माझं चीज थोडं प्लेटच्या खाली आलेलं आहे, पण हरकत नाही, आपल्याला तसंही खायचंच आहे. छान असे 4 तुकडे करून घेतलेले आहेत मी आणि इथे आपला पिझ्झा तयार आहे. तुम्ही पाहू शकता, छानच अगदी टेस्टी लागतो. खाऊन बघितला मी, नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.